अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला, वर्तले ऐसे वर्तमान. बाळप्पा एक निष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन, अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकाधिक करावयासी, लज्जा वाटत असे तयासी. तया ते एके समयसी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला, अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य, नसेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागती स्वामीसी. बाळप्पा ते उठविले, श्रींते धरुणिया करी घेऊनी गेले बाहेरी. पाहोनिया ऐसी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासूनी बाळप्पासी त्रास देती अहर्दिशी. गाराणे सांगता समर्थासी, बाई ते शब्दे ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत, स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ. राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवतो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपण आपासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी, साह्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण शंभरांवर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिण आले मानसी, श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास दोन, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले. त्यांनी उठून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावूनी. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोनी दृष्टोत्तरी. ताडन करी बहुसाळ, ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिऱ्हाडावर
खिन्न झाले मानसी, आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले, आपुली आज्ञा घ्या वयासी, बाळाप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे, बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी, तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन, विचार पडला त्याला गुण, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले, श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानी नाशी जाहली, सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोणी यादाविती, जे कोणी दर्शन येत त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, ऐशा प्रकारे करुणी, बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईने राहावे दुरी, श्रीचरणापासुनी, परी राणीची प्रीती, बाईवरी बहुहूती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे, परी राणीच भिवनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एकदिनी, कारभारी पातले, तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर, बर्वे मनी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर, आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोकफार, घेत ऊर बडवूनी, फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता, पंचनेमुन व्यवस्था केली असे नृपराये, मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातुनी, बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की, बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्तास सांगून, करिविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला, बाळाप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले, अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत, निराहार राहुनी, जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु, ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृतांत चरित्रसार घेतले, दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊन सावधान, श्रवणी आदर धरावा, उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपान करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू, पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती, अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामीराया, रात्रंदिन तुझिया पाया, विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशाध्याय गूढः, श्रीरस्तु शुभं भवतु। स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु, आपुल्या कृपे निश्चित, त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत, आता पुढे वदवावे, आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामीराया, चरित्र ऐकुनी श्रोतया, संतोष हो बहुसाळ, कैसी करावी आपुली भक्ती, हे नेणे मी मंदमती, परिप्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगतसे, प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोणी, प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य, फलतांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य, नैवेद्या कारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण,
धूपदीपारती अर्पुण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठपै. अजानुबाहू सुहास्य वदन काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या. जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी हानी होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापी रे समग्र. तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दूर ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीना नाथा दासाकडे पाहावे. आता येतुकी प्रार्थना आनाविजी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर. त्वम नाम सरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भोली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा दुगम दुर्गम हा भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन. एतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐसी प्रार्थना करीत आनंद होय समर्था. संतोषनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. तेने वाढील बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवासी प्रसिद्धी करिताती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियांदिका लागुणी मुख्य जप हा चहुर्वर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असदा शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडशोपचारे पूजिता परिप्रिय नसेची समर्था. भावे पत्रपुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकुत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम. गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हट योगाधिक साधन. वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वारता तेथे काही नवरेची. वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी. तयाते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी. आपुली भावी प्रख्याती
हे नसेसी जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवणाचे ग्रहाण जाती, दुष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुखदुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हसती तयाते, त्यावेळी मंगळ वेढ्यात, बसप्पा तेली राहत, दारिद्र्ये पीडिला बहुत, दीनस्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माजारी, 18 विश्व दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशय्या करुण, त्यावरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे, अंतरी पट लिखून, यती ईश्वरांशपूर्ण, मनोनी सुखे शयन, कंटकशय्येवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणते कृपा कटाक्षे करुणी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोन यास्तविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्तपालका, पापताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोष लेयती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे श्रीचरणी, मन जडले तैपासुनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हसत, कुटील जनतयाते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परिमोल मजुरी करून, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्पा येता ग्रहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ ओठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माजारी, चरणी रुतती कंटक, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी दडली चित्ती, देहभान नसेची, आधीच रात्र अंधेरी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माजारी, चरणी रुतती कंटक, तरी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्पा भाणावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या ऐसी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयी, जितुके पाही ते तुके घेवी, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळुनी सर्पात्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहला, ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा स्वत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, आनंदोनी मानसी, बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थांची, वार्ता न उरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे, असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शन निरसोन, जायते पद रात्रंदिन,
प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुदाचे चरित्र. मन करोणिया स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोड.